बाळापूर येथील पारसफाटा मार्गे मुंबई व नागपूरकडे जाणाऱ्या NH हायवे नंबर जाणाऱ्या महामार्गाची दयनीय अवस्था। नुकतेच काही दिवस होऊन झालेल्या रोडचे कामामध्ये मोठे काम करता वेळेस हलगर्जीपणा ठिकठिकाणी रोड उकळून वाहून गेले आहेत। त्यामुळे मोठमोठे खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी रोज अपघात होत आहे। हा महामार्ग लोकांच्या जीवासाठी धोकादायक बनला आहे। या ठिकाणी गेल्या महिन्याभरात अनेक अपघात झाले आहेत, तर यामध्ये अनेकांना अपघातग्रस्त होऊन आपले हातपाय गमवावे लागले आहेत। याकरिता ज्या काही कॉन्ट्रॅक्टर यांनी काम केले असेल त्यांनी या कामाची योग्य दुरुस्ती करावी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा या ठिकाणी नागरिक आंदोलन केल्याशिवाय राहतील नाही। हे विशेष माहिती समोर येत आहे। हे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या विशेष निधीमधून हे काम मिळाले आहे। त्यांनी रोड चांगला झाला आहे असे अकोला येथे आले असता आपल्या भाषणामध्ये बोलताना सांगितले आहे। याकडे सुद्धा त्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे। मेंटेनन्स मध्ये आता 4 महिने झाले। ते साहेब हे कोणाच्या अंडरमध्ये चालू आहे काम? कोणते कारलो रोड सध्या उकळला काय झाला? बस गड्डे पडले होते ना। किती झालं काम करून या रोडचं? काम ते नाही माहित मला किती वेळ काम केलं आता सध्या? आता काल केलं, आज केलं। याच्या पहिले किती वेळ केलं? कॉन्ट्रॅक्ट टाकलं होतं का इथं पहिले? टाकलं होतं। जमलं का मग ते? नाही ना। मग आता काय सध्या परिस्थिती आहे रोड? सध्या तर गड्ड्याचा भुजून चालू आहे। कशाने भजून राहिले? बिलिंग मटेरियल कोणता रोड आहे हा? सर्व्हिस रोड कुठे म्हणजे कुठे जाणारा रोड आहे? वरतून काय आहे? नॅशनल हायवे 53 त्याचाच भाग आहे ना हा? सर्व्हिस रोड आहे म्हणा। काय होत आहे, मोठी वाहने याच्यातून जात आहेत, तर सर्व्हिस रोड हा त्याची कॅपॅसिटी कमी आहे। त्या हिशोबानं रोड डिझाईनच नाही आली हो। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपादक सतीश देशमुख 9970321817।